11वी समाजशास्त्रातील प्रकरण 2 पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान याच्यामधील पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय आपण पाहणार आहोत. ऑगस्ट कॉम्प हे आधीच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आज आपल्याला हॅरिएट मार्टिना यांचे योगदान पाहायचं आहे. हॅरिएट मार्टिना या सामाजिक विचारवंत होत्या. त्यांनी अनेक ग्रंथ आणि निबंध लिहिले. त्याशिवाय त्यांच्या विचारवंताच्या मते त्या पहिल्या समाजशास्त्रज्ञसुद्धा होत्या. कॉम्त यांनी जो कोर्स डे फिलॉसॉफी पॉझिटिव्ह हा जो ग्रंथ लिहिलेला होता 1839 जो प्रकाशित केलेला होता, त्या ग्रंथाचे 2 विभागात यांनी भाषांतर केले. मार्टिना यांनी भाषांतर केले. त्याचं नाव त्यांनी काय दिलं? द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ ऑगस्ट कॉम्त. त्यांचं हे अतिशय मोलाचं योगदान होतं. सोसायटी इन अमेरिका हा त्यांचा 1937 सालामधील प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांचे जे विचार आहेत हे विचार एकदम समाजशास्त्रीय पद्धतीचे उत्तम अशा प्रकारचे विचार होते. मार्टिना यांच्या मते काय आहे? समाजाचा अभ्यास करताना राजकीय, धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सर्व पैलूंचा अभ्यास करणे हे महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की नुसतं समाजाचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये अनेक पैलूंचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग ह्या अनेक पैलूंचा अभ्यासामध्ये सगळ्या संस्था घ्यायच्या आहेत. सामाजिक संस्था घ्यायचं, राजकीय संस्था घ्यायचं आणि धार्मिक संस्था देखील घ्यायचं. त्याशिवाय या पैलूंचा अभ्यास करताना सुद्धा त्यांनी सांगितलं की स्त्रियांचा अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे. तर त्यांनी स्त्रियांचा अभ्यासाचा यामध्ये समावेश करण्याचा सुद्धा आग्रह त्यांनी केला. हे सुद्धा त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन योगदान आहे. त्याशिवाय त्यांनी अनेक घटकांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अशा प्रकारे हे जे घटक आहेत यांचा अभ्यास करणारे ह्या पहिल्याच समाजशास्त्रज्ञ होत्या. मग कोणत्या घटकांचा अभ्यास केला त्यांनी? विवाह आहे, मुले, धार्मिक व्यवहार आणि वंश यासारखे जे घटक आहेत, मुद्दे आहेत, याचा अभ्यास करणाऱ्या या पहिल्याच समाजशास्त्रज्ञ होत्या. स्त्रियांचं जे दुय्यम स्थान आहे, हे दुय्यम स्थान समजून घ्यायचं असेल तर समाजाचा पूर्ण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर अशा प्रकारे हॅरिएट मार्टिना यांनी समाजशास्त्राविषयी योगदान दिलेलं आपल्याला दिसते. त्याच्यानंतर मग आपल्याला घ्यायचं आहे विलियम ड्युबोई. विलियम ड्युबोई हे एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ होते. यांचा जन्म 1868 आणि मृत्यू 1963 साली झालेला आहे. हे एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, नागरी हक्क कार्यकर्ता, लेखक, संपादक होते. त्यांनी अमेरिकेतील एक सर्वात महत्त्वाचे कृष्णवर्णीय वंशाचे विरोधक नेते म्हणून त्यांनी काम केलेले होते. त्यांनी अनेक ग्रंथसुद्धा लिहिलेले आहे कृष्णवर्णीय वंशासाठी. त्यानंतर त्यांनी समाजशास्त्रीय अध्ययनामधील जे वंश आणि वंशभेदाची ओळख आहे हे त्यांचं योगदान या ठिकाणी आपल्याला दिसून येते. की जे वंश आणि वंशभेदाची ओळख याचं अध्ययन हे समाजशास्त्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून PhD मिळवली. ह्या हार्वर्ड विद्यापीठातून PhD मिळवणारे सुद्धा पहिलेच विद्यार्थी होते. त्यांनी त्या ठिकाणी कशाचा अभ्यास केला? तर आफ्रिकन कृष्णवर्णीय वंशाचं विद्यार्थी होते त्यांनी आणि त्या ठिकाणी त्यांनी PhD मिळवली. त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा सुद्धा पुरस्कार केला. त्याशिवाय कृष्णवर्णीय कला व साहित्याला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं. कृष्णवर्णीय साहित्यातील सौंदर्य टिपायला शिकले पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या स्थितीचा अभ्यास केला. समाजशास्त्रात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे क्षेत्रीय अभ्यासाचा वापर केला. क्षेत्रीय अभ्यास म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जाऊन ज्याचा अभ्यास करायचा आहे त्यांचं निरीक्षण करायचं, त्या ठिकाणी राहायचं आणि त्यांचं निरीक्षण करायचं. तर अशा प्रकारे हे कृष्णवर्णीय
आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय समाजाच्या स्थितीचा अभ्यास त्यांनी समाजशास्त्रात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर क्षेत्रीय अभ्यासाचा वापर करून केला. त्याच्यानंतर त्यांनी फिलाडेल्फियामधील जवळजवळ 2,500 कृष्णवर्णीय लोकांचा त्यांनी मुलाखती घेतल्या. या संशोधनावर आधारित त्यांनी एक ग्रंथसुद्धा लिहिला. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? द फिलाडेल्फिया निग्रो. त्याशिवाय त्यांनी जे कृष्णवर्णीय कामगारांच्या शोषणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण त्यांनी केलं. कृष्णवर्णीय जे कामगार होते त्या कामगारांचं शोषण होत होतं. या शोषणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याशिवाय त्यांच्या मते कृष्णवर्णीय कामगारांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्या सहकारी तत्वावर उभी असणारी अशी एक स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करावी आणि हीच अर्थव्यवस्था मग आर्थिक विषमता आणि कृष्णवर्णीय लोकांचे दारिद्र्य मिटवू शकेल असं त्यांचं मत होतं. तर अशा प्रकारे हे विल्यम ड्युबोई यांचं समाजशास्त्रीय योगदान हे होतं. त्यानंतर मग आपल्याला पाश्चिमात्याचा शेवटचा जे समाजशास्त्रज्ञ आहेत कार्ल मार्क्स हे आपल्याला पाहायचं आहे. कार्ल मार्क्स यांचा जन्म 1818 मृत्यू 1883 झालेला आहे. हे एक काय होते? जर्मन अभ्यासक होते. त्याशिवाय अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, तत्त्ववेत्ता, राजकीय विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, वकील आणि थोर क्रांतिकारक होते. त्यांचं जे विचार आहेत हे विचार संपूर्ण जगात सामर्थ्यशाली आणि प्रभावी अशा प्रकारचे साम्यवादाचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. मार्क्सला साम्यवादाचा रचनाकार म्हणून मानलं जातं. त्यानंतर त्यांनी भांडवलशाही ही सुद्धा संकल्पना मांडलेली आहे. मग भांडवलशाही म्हणजे काय? भांडवलशाही ही नफ्यावर आधारित असलेली अशी एक अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था आहे आणि ती कशावर आधारलेली आहे? नफ्यावर आधारलेली आहे. मग भांडवलशाही अजून कशावर अवलंबून असते? तर स्पर्धात्मक बाजार, कामगार, खाजगी मालमत्ता आणि उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवर अवलंबून असते. कारण जो नफा आहे हा नफा आपल्याला कुठून मिळतो? तर स्पर्धात्मक बाजार, कामगारांनी कार्य केले त्याच्यातून, खाजगी जी आपली मालमत्ता आहे, उत्पादन आहे, साधनांच्या जी मालकीवर अवलंबून असते त्याच्यावर ही अर्थव्यवस्था ही अवलंबून असते. त्यानंतर मग मार्क्सचा आपल्याला वर्गसंघर्षाचा सिद्धांत पाहायचा आहे. तर यामध्ये त्यांनी 2 वर्गामध्ये संघर्ष झालेला आहे असं म्हटलेलं आहे. इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये 2 वर्गामध्ये संघर्ष होतो. मग ते 2 वर्ग कोणते आहेत? एक आहे भांडवलदार आणि दुसरा आहे कामगार. यांच्यामध्ये नेहमी काय असतो? वैरभाव आणि द्वेषभाव असतो. मार्क्सच्या मते आर्थिक घटक हाच समाजातील वर्गाचा पाया असतो. त्यांच्या तत्त्वज्ञानात ते जे वर्गीय स्तरीकरणाला जास्त महत्त्व देतात. त्यांनी इतिहासाचा जे वर्गसंघर्षाच्या दृष्टिकोनातूनच त्याचा अर्थ लावलेला आहे. समाजातील वर्ग म्हणजेच आर्थिक वर्ग जे उत्पादन आणि आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवर आधारित असतात. वर्ग कुठले आहेत आपल्याला समाजामध्ये माहिती आहे? 3 वर्ग आहेत. एक श्रीमंत वर्ग आहे, एक मध्यम वर्ग आहे आणि एक कनिष्ठ वर्ग आहे. हे जे वर्ग आहेत हा वर्ग जो आहे हा आर्थिक ह्याच्यानुसारच झालेला आहे. आणि ह्या आर्थिक वर्गातील जो भांडवलदार आणि कामगार हे जे 2 वर्ग आहेत, हा भांडवलदार श्रीमंत वर्ग आणि कामगार हा कनिष्ठ वर्गामध्ये मोडत असतो आणि यांच्यामध्ये कायमचं वैरभाव आणि देशभाव असतो. मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतामधलं पहिलं घटक आहे वर्गसंघर्षाचे त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे त्याच्यातलं पहिलं घटक आहे मालमत्ताचे महत्त्व. मार्क्सच्या मते संपत्ती स्वरूप हे कोणत्याही समाजाचे महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. कोणताही वर्ग असो त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य कुठलं आहे? संपत्ती आहे आणि त्या संपत्तीनुसारच वर्ग हे पाडले गेलेले आहेत. उत्पादनाच्या साधनांशी व्यक्तीचं नाते काय आहे
यावर ही वर्गव्यवस्था ठरत असते, असं कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे वर्गाचे ध्रुवीकरण. संपूर्ण समाजाचे 2 भिन्न वर्गामध्ये विभाजन होत असते. वैरभाव असणारे हे वर्ग असतात. वैरभाव असणारे हे वर्ग असतात. भांडवलशाही समाजव्यवस्थेत अत्यंत तीव्र असे हे या वर्गाचे ध्रुवीकरण असते. एक भांडवलशाही आणि एक कामगार, हे ध्रुवीकरण 2 वर्ग त्या ठिकाणी आहेत. तिसरं आहे अतिरिक्त मूल्य. कामगारांचं शोषण करून भांडवलदार काय करत असतात? नफा कमवत असतात. कामगारांना 8-8 तास काम देत असतात. आणि त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना जो मिळणारा मोबदला असतो हा अत्यंत कमी असतो. आणि हे जास्त कामगारांनी जास्त काम केल्यामुळे जो भांडवलदार आहे या भांडवलदारांना उलट नफा हा जास्त मिळतो, कारण प्रोडक्शन जास्त काम केल्यामुळे प्रोडक्शन जास्त होतं आणि त्यामुळे त्यांना जास्त नफा कमवता येतो. चौथं त्यांनी सांगितलं दारिद्र्यात वाढ. कामगारांच्या वाढत्या शोषणामुळे कामगार वर्गाच्या दारिद्र्यात वाढ होत असते, कारण कामगारांना काम जास्त आणि कामाच्या मोबदल्यात पैसा हा कमी मिळत असतो. त्यामुळे दारिद्र्य हे वाढलेले दिसतो. त्याने इतर दुसरं कुठलेही कामं हे करता येत नाही. मार्क्सच्या मते हे दारिद्र्य हा साधनांच्या दुर्मिळतेचा परिणाम नसून तो कामगारांच्या शोषणाचा परिणाम आहे, असं त्यांचं कार्ल मार्क्स यांचं मत आहे. 5वं आहे परात्मकता किंवा अलगता. आर्थिक शोषण, अत्यंत प्रतिकूल स्थिती यामुळे कामगारांना परात्मतेला सामोरं जावं लागत असतं. काम ही कामगारांची अभिव्यक्ती राहत नसून अत्यंत खालावलेले जीवनमान ही त्यांची ओळख बनते. फक्त त्यांना काम आणि कामच करावं लागतं. कामगार हा स्वतःपासून, कामापासून आणि उत्पादनापासून अलग किंवा परात्म होतो. 6वं आहे वर्गाचे ऐक्य आणि संघर्ष. वाढत्या वर्गविषयक जाणीवेमुळे काय होतं? एका वर्गातील व्यक्तीमध्ये एकात्मता वाढत जाते, तर जे विरुद्ध वर्ग आहे त्यांच्यामध्ये द्वेषभाव वाढतो. जे सारखे वर्ग असतात त्यांच्यामध्ये एकात्मता, एकजिन्सीपणा असतो आणि जे वेगळे विरुद्ध वर्ग असतो त्यांच्यामध्ये मग द्वेषभाव हा वाढत जात असतो. नंतर क्रांती. वर्गसंघर्षाचा शेवट मग कशात होत असतो? क्रांतीमध्ये. कारण भांडवलशाही समाजाच्या रचनेचा ऱ्हास होतो. कामगारांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात कमी पैसे मिळाले तर ते काय करत असतात? पेटून उठतात, क्रांती करतात की आपल्याला काम जास्त आणि पैसा कमी भेटू लागला, म्हणून सगळे कामगार एकत्र येऊन क्रांती करत असतात आणि क्रांती करून त्यांना जे मिळवायचं आहे हे ते मिळवतात. त्यांना कामाच्या मोबदला जितका पैसा पाहिजे तितका, किंवा मध्ये जो त्यांना मिळणारा वेळ, इंटरवल वगैरे ज्याला म्हणतो, हे असणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कामगारांची हुकुमशाही. मग क्रांती झाल्यामुळे काय होत असतं? कामगारांची हुकुमशाही चालत असते आणि भांडवलदार जे वर्ग आहे ह्या क्रांतीत अस्त होतो. त्यांची मग भांडवलदार जे लोक असतात त्यांची चालत नाही, कारण त्यांना माहिती की कामगार लोक हे पेटून उठतात, क्रांती करतात. मार्क्सच्या मते ही एक संक्रमण अवस्था आहे. त्याच्यानंतर शेवटचा आहे साम्यवादी समाजाचा उदय. खाजगी मालमत्तेच्या विनाशानंतर वर्ग आणि वर्ग संघर्ष संपुष्टात येईल. मार्क्सने काय म्हटलेलं आहे की वर्गविरहित समाजात राज्यसंस्था देखील लोप पावेल. या समाजव्यवस्थेत कोणाकडेच खाजगी मालकी हक्क नसेल. प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुवतीनुसार कामाला हातभार लावेल आणि तिच्या गरजानुसारच त्यांची मिळकत असेल, असं कार्ल मार्क्स यांनी सांगितलं. तर हे पाश्चिमात्य जे समाजशास्त्रज्ञ होते यांचं योगदान हे आपण पाहिलं. आता याच्यानंतर आपल्याला भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय पाहायचा आहे.